गामक शक्ती, त्याला दुसरं नाव आहे प्रेरक शक्ती। गामक शक्तीला दुसरं नाव काय? प्रेरक शक्ती। एकाच लेकराचे दोन नाव आहेत, बदल काय नाही, लेकरू एकच आहे। मग आता गामक शक्ती किंवा प्रेरक शक्ती याचा अर्थ काय तर ध्यानात ठेवा, आपल्या कंपनीमध्ये कामगार असतात का नाही, बरोबर आहे? कामगार काय फुकट काम करणार आहेत का? नाही, त्यांना काय द्यावं लागतं म्हणतो? वेतन किंवा मजुरी द्यावी लागते। पण तेवढ्यावरच काम होत नसतं, तेवढ्यावर काम होणार नाही। उदाहरणामध्ये समजा आपल्याजवळ कामाला जी कामगार आहेत घरात, समजा आता घर काम करायला आपण, घराचं बांधकाम करण्यासाठी आपल्याजवळ मजूर आहेत का नाहीत? आहेत ना। त्यांना नुसतं मजुरीवर काम करायला येतात ते आपल्याजवळ? नाही, त्यांना आपण काहीतरी खर्च करावं लागते का नाही? काय खर्च करणार? बरं, आपण त्यांना गाईच्या तंबाखू, सुपारी, चहा, पाणी ह्याच्यासाठी खर्च करतो का नाही? बरोबर आहे। हे कशासाठी खर्च करायला हो त्यांना? उत्पादन करण्यासाठी का? काय गाईच्याचं उत्पादन करायचं का आपल्याला? नाही, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी खर्च करायला ना। का बरं? तर त्यांनी फ्रेश हो आणि आणखीन थोडं काम थोडं व्यवस्थित करावं किंवा जास्त काम करून देऊ, ह्याच्यासाठीच आपण खर्च करतोय ना। मग ही केलेलं ही कधी करावं लागेल आपल्याला? उत्पादन करते वेळेस। कधी करावं लागेल? उत्पादन करते वेळेस। मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं? बरं, प्रत्यक्ष। तर प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? व्यापारला दाखवा मग इथं गामक शक्ती, गामक